आटपाट नगर होतं. त्या नगरीचे नाव होते चंद्रावती. तेथे कोणत्या राजाने राज्य केले ते माहीत नाही, परंतु त्या नगरीवर पूर्वापार चंद्रावतीने मात्र राज्य केले आणि आजही तेथे चंद्रावतीचेच राज्य आहे. चंद्रावतीच्या मायेच्या पदराखाली तेथील जनता आजतागायत गुण्यागोविंदाने सुखसमृद्धीने नांदत आहे. ती चंद्रावती म्हणजेच ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावून नाशिकमधून दक्षिणेकडे 25 किलोमीटर वाहत आलेली दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी होय. येथे मोठ्या भूपृष्ठाला वळसा घालत गोदावरीने प्रतिपदेपासून वाढत जाणाऱ्या चंद्राच्या आकाराप्रमाणे रूप घेतले आहे आणि म्हणूनच गोदावरीला चंद्रावती नावाने येथे ओळखले जाते. म्हणून गोदामाईच्या कुशीत बसलेल्या या नगरीलाच चंद्रावती नगरी हे नाव पडले. पुढे चंद्रावतीचा अपभ्रंश होऊन चांदोरी हे नाव प्रचलित झाले. हेच माझे गाव चांदोरी. येथे अजूनही हुकूमत चालते ती या चंद्रावती राणीची म्हणजे गोदामाईची. नमस्कार, मी सुचरिता काळे आपल्याला मासिक साहित्य चपराक एप्रिल 2026 मधील नाशिकच्या सुरेखा फोडावे यांचा चंद्रावती हा लेख वाचून दाखवत आहे. आवडल्यास नक्की शेअर करा. चांदोरी हे गाव निफाड तालुक्यातील क्षेत्राच्या दृष्टीने सर्वात मोठे गाव म्हणता येईल. मोठा पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरांचा वारसा लाभलेले माझे चांदोरी गाव कायमच वैभवसंपन्न राहिले आहे. गोदामाईच्या एका काठावर चांदोरी तर पलीकडच्या काठावर पंचक्रोशीतील बाजारपेठ असलेले सायखेडा गाव वसलेले आहे. जणू दोघे बहीण भाऊ. माझ्या लहानपणी वडील सायखेडा येथील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या हायस्कूलमध्ये शिक्षक असल्याने आम्ही राहायला सायखेडा येथे होतो. पण आमची शेती आणि एकत्र कुटुंब चांदोरीमध्ये सुकेना रोड येथे होते. तेव्हा दर रविवारी आणि प्रत्येक सुट्टीत आम्ही चांदोरीला मळ्यात जात असू, ते गोदामाई पार करून. सायखेडा चांदोरी या दोन्ही गावांना जोडणारा एक दगडी पूल होता. त्या पुलाला सर्व फरशी म्हणत. फरशीवर गुडघ्या इतके पाणी असेल तर ती पार करून चांदोरीला जाता येत असे. त्यापेक्षा जास्त पाणी असेल तर मात्र मोठी नाव होती. तिच्यातून लोक नदी पार करीत असत. नावेच्या एका बाजूला लाकडी घोडा होता. त्या घोड्याच्या मानेवरून नावाडी मोठा दोरखंड ओढत नाव पैलतीरी आणत असे. हा प्रवास अगदी रोमांचकारी असे. अगदी स्तब्ध शांत बसून गोदामाईच्या भव्य प्रवाहातील हा नौका प्रवास माझा अतिशय आवडता होता. नावेने पैलतीर गाठल्यावर नावेतून काठावर लाकडी फळी लावली जायची. त्या फळीवरून तोल सांभाळत आम्ही मुलं पटापट काठावर उड्या मारत असू. मोठी लढाई जिंकल्याच्या आविर्भावात आम्हा मुलांची स्वारी वडिलांबरोबर चिंचबनातून प्रथम येत असे ती चांभार बाबांच्या दुकानात. घारे डोळे, गोऱ्या रंगाचे ठेंगणे असे चांभार बाबा आम्हा सर्व भावंडांची आस्थेने चौकशी करायचे. कितवीत शिकते वगैरे वगैरे. वडील त्यांच्याकडून कधी नवीन जोडे घेत तर कधी चप्पल दुरुस्त करून घेत. या कामाचे पैसे काही द्यायचे नाही. तेथून आमचा मोर्चा तेली काकांच्या दुकानात निघायचा. पान खाऊन रंगवलेले तोंड आणि झुकेदार मिशा असलेले सावळ्या रंगाचे तेली काका पांढरा कुर्ता पायजमा घालत. ते भारदस्त दिसायचे. गेल्यावर आम्हा मुलांच्या हातात ते एक एक गोळी टेकवीत, पण आम्हा मुलांशी बोलताना ते प्रत्येक वाक्यात आमची फिरकी घेत. त्यामुळे त्यांच्याशी बोलायला आम्हाला आवडायचे नाही. वडील किराणा माल घेईपर्यंत आम्ही तेथेच लाकडी बाकावर पाय हलवत शांत गंमत बघत असू. बाबा आणि तेली काकांच्या मोठ्या विषयांवरच्या गप्पा मात्र लवकर संपत नसत. आम्ही मुलं त्यामुळे अगदी कंटाळून जायचो. तेथून पुढे हनुमान मंदिरावरून आमचा लवाजमा न्हावी काकांच्या घरी जाई. त्यांच्या घरी गेल्यावर मात्र स्वतःचे घर असल्याप्रमाणेच आई, वडील आणि आम्ही भावंड अगदी निवांत बसत असू. नाईनाजी कपाळावर मोठे आडवे कुंकू लावी. तिच्या डोळ्यावर मोठ्या फ्रेमचा चष्मा असे. मायेने आम्हा मुलांना ती मांडीवर घेई. कधीकधी आम्ही तेथे जेवतही असू. जवळच त्यांचे केस कर्तनालय होते. तेथे माझ्या भावंडांच्या केसांची कटिंग केली जाई. आई माझेही केस तेथून कापून घेण्यासाठी मला भावंडांबरोबर पाठवे.
त्यावेळी केलेला बॉबी कट मला छान दिसत असे. गावातील सर्व 12 बलुतेदारांबरोबर गावकऱ्यांचा असा स्नेहसंबंध होता. लहानपणी कळत नव्हतं, गावातील सर्व लोक आपले आहेत. एकही पैसा न घेता आपली सर्व कामे होतात. त्यामुळे अतिशय भारी वाटायचं. चांभार, न्हावी, वाणी यांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून पैसे न देता वर्षभराच्या वापरासाठी शेतातील धान्य, गहू, बाजरी, कांदे, डाळी यांची आसामी दिली जायची. लहानपणी कळत नव्हते, पण गावातील 12 बलुतेदार आणि शेतकऱ्यांचे, गावकऱ्यांचे एकमेकांशी सहकार्याचे, प्रेमाचे, आपलेपणाचे वागणे प्रत्येकाला श्रीमंत करीत होते. पैशाच्या श्रीमंतीपेक्षाही मनाची श्रीमंती असणाऱ्या माणसांचा सहवास बालपणी लाभल्याने खूप समृद्धी अनुभवल्याचा गोड आठवणी आजही मनाला उभारी देतात. पुढे वडिलांनी बिऱ्हाड हलवल्याने आम्ही आमच्या गावात चांदोरी येथेच वास्तव्यास आलो. गावात आल्यावर गावच्या परंपरा, संस्कृती, वैशिष्ट्ये हळूहळू कळू लागले. चांदोरी गावाची ओळख म्हणजे गोदावरी काठी असणारे खंडेरावाचे मंदिर. जेजुरीच्या खंडेरायाला दर्शनाला जाऊन आल्यानंतर चांदोरीच्या खंडेरावाचे दर्शन घेतले तरच यात्रा पूर्ण होते असे मानले जाते. येथील मंदिरात खंडेराव लिंग स्वरूपात आहे. हे अतिप्राचीन जागृत खंडेरावाचे मंदिर आहे. लहानपणापासून आम्ही ही कथा ऐकत आलो आहे की लिंग गोदामाईच्या पात्रात वाहत इथे आले आणि स्थिरावले. त्यामुळे या देवस्थानाविषयी लहानपणापासून अतिशय भक्तिभाव आणि श्रद्धा मनात आहे. गोदावरी काठी चांदोरी हे गाव अतिशय उंचावर बसलेले आहे. तरीही प्रत्येक पावसाळ्यात गावाला नदीपुराचा वेढा बसतो. बाहेरच्या जगाशी गावाचा संपर्क तुटतो. नाशिक येथे गोदावरी नदीला पूर आल्यावर मारुतीच्या छातीला पाणी लागले का यावरून पुराचा अंदाज घेतला जातो. तसे चांदोरीला खंडेरावाच्या मंदिराच्या कळसाला पाणी लागले का यावरून पुराचा अंदाज घेतला जातो. गोदावरी नदीपात्रात लहानपणी तब्बल 10 ते 12 मंदिर आहेत. त्या सर्वात शिंद्याचे मंदिर लक्षवेधी असून त्यातील काही मंदिरे हेमाडपंथी शैलीत बांधलेली आहेत. विशेषतः कायमस्वरूपी पाण्यात असूनही आणि अनेकदा महापूर झेलूनही या मंदिरांना किंचितसाही धोका निर्माण झालेला नाही. यावरून मंदिराच्या बांधकामाची कल्पना येते. सन 1990च्या दरम्यान उन्हाळ्यात नदीचे पाणी आटल्यानंतर ही मंदिरे उघडी पडली. खरं तर ही दगडी मंदिरे आणि सुंदर दगडी बांधकाम केलेले 2 मोठे घाट नदीकिनाऱ्या पूर्वी असावेत, परंतु असे म्हटले जाते की 1907मध्ये नांदूर मनमेश्वर धरणाचे बांधकाम झाल्यानंतर नदीच्या पात्राचा प्रवाह बदलला व नदीकाठी असणारी दगडी मंदिरे व घाट पाण्याखाली गेले. नदीपात्रात शिवलिंग, नंदी असणारे मंदिरे अधिक आहेत. त्याबरोबरच गणपती मंदिर आहे आणि कुठेही नसलेले दुर्मिळ असे इंद्राचे मंदिर आहे. पूर्वापार चांदोरी हे गाव खूपच धार्मिक असावे, म्हणून गावात अनेक देवदेवतांची मंदिरे आहेत. श्री खंडेरावाचे मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर, लिंगायत समाजाचे भव्य असे नीलकंठेश्वर महादेव मंदिर, श्री गणेश मंदिर, श्री शनिदेव, दुर्गादेवी, भैरवनाथ, राधाकृष्ण अशी अनेक मंदिरे आहेत. परंतु भव्य असा राममठही येथे आहे. या मठातील मंदिरात सोन्याच्या राम, सीता, लक्ष्मण यांच्या सुवर्णांच्या झुल्यावर बसलेल्या मूर्तीची पूजा केली जाते. येथे हनुमान आणि श्री दत्ताचे मंदिरही आहे. इंद्रदेवाने अहल्येकडे वाकड्या नजरेने पाहिल्यामुळे गौतम ऋषींच्या शापाने इंद्राच्या शरीराला 1000 भोके पडली. या शापातून उशाप घेऊन मुक्त होण्यासाठी इंद्रदेवाने येथेच गोदावरी काठी सोमेश्वराची प्रार्थना केली. ते शिवलिंग सोमेश्वर मंदिर या मठामध्ये आहे. पुराणातील या आख्यायिकेवरून हे निदर्शनास येते की परस्त्रीकडे वाकडी नजर करून पाहणाऱ्याला कठोर शासन होत आले आहे. श्रीरामाच्या मठात परंपरेने सेवा करणाऱ्या कुटुंबाचे आडनाव मटकरी असे आहे. येथे नदीकाठी मोठी कोळी वस्ती आहे. मासेमारी व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. नदीपासून गावात जाणारा एक दगडी चढणीचा रस्ता आहे. तो हिंगणे वाड्यापर्यंत जातो.
भव्य हिंगणेवाडा आणि त्याला लागून असलेल्या गल्लीतील 3 मजली माड्या 350 वर्षांपूर्वी बांधल्या गेल्या आहेत. हिंगणे हे पेशव्यांचे वकील होते. हा वाडा अतिशय भव्य आहे. वाड्यात श्री महालक्ष्मीचे व राधाकृष्णाचे मंदिर आहे. हिंगणे वाड्याजवळील 3 मजली माडी वडिलांनी खरेदी केली होती. त्यात आमचं बिऱ्हाड होतं. आमच्या घरासमोर प्राथमिक शाळा आणि लगतच पोस्ट ऑफिस होते. हिंगणे वाड्यातील बागेश्री हिंगणे ही माझी बालमैत्रीण. ती आणि मी शाळेत हातात हात घालून जात असू. शाळा सुटल्यावर आम्ही दोघी गोदाकाठी नारायण महाराज मंदिरांच्या कट्ट्यावर जाऊन बसत असू. नारायण महाराज हे सिद्ध पुरुष चांदोरीत वास्तव्यास होते आणि त्यांची समाधी येथे आहे. संत गाडगे महाराज यांनीही चांदोरीला भेट दिल्याचे जुने गावकरी सांगतात. बऱ्याचदा मी एकटीही गोदाकाठी बसून निसर्ग सौंदर्य न्याहाळत असे. बालपणाचा काळ सुखाचा असे म्हणतात ते उगाच नाही. मैत्रिणींबरोबर खेळण्यापेक्षा गोदाकाठी शांत बसून तिचे निसर्ग सौंदर्य बघणे जास्त आवडत असे. गावात चाकरमाने आणि काही गावकरी राहतात. या सर्वांमध्ये खूपच एकोपा आहे. बाकी गावकरी शेतातील वस्तीत घरे बंगले बांधून राहतात. गाव तसे मोठेच आहे. गावातील सर्व महिला सकाळी 9 ते 11 पर्यंत गोदावरीवर म्हणजे गंगेवर धुणे धुण्यासाठी जात असत. गोदाकाठी मोठे खडक आणि सोबतीला गोदेचे खळाळते मुबलक पाणी. मग काय, कपडे धुणाऱ्या महिलांचा कपडा 2 घसऱ्यात लख्ख स्वच्छ होई. कपडा जसा स्वच्छ होत असे तसेच आलेल्या सख्यांपाशी संसाराच्या सुखदुःखाने भरलेले मन मोकळे होऊन मनाला नवी झळाळी मिळत असे. गोदामाईत आंघोळीला गावातील ठराविक मंडळी नित्यनेमाने येत असत. उन्हाळ्यात मात्र पोहणाऱ्यांची आणि गर्दी करणाऱ्यांची गर्दी वाढत असे. चांदोरी गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक बोहाडा उत्सव. गेल्या 300 वर्षांपासून संस्कृतीचे प्रतीक असणारा बोहाडा उत्सव दरवर्षी आषाढ महिन्यात मोठ्या उत्साहाने गावकरी साजरा करतात. बोहाड्यांमध्ये देवतांच्या प्रभावळी काढल्या जातात. सूर असुरांचे मुखवटे वेश परिधान करून संबळ व पिपाण्यांच्या तालावर नृत्य करत मिरवणूक काढली जाते. रात्री 9ला सुरू होणारा बोहाडा पहाटे पहाटे संपत असे. बोहाडा पाहण्यासाठी आम्ही मुले लवकर जेवण करून गल्लीतील खालच्या अळीतील घराच्या ओट्यावर सतरंजी पसरवून जागा पकडत असू. गच्च अंधार, गार वारा तर कधी रिमझिमत्या पावसात बोहाडा रंगत असे. गणपती, सरस्वती, मच्छरा राक्षस, मारुती, जामवंत, त्रिपुरासूर, शंकर, त्राटिका, राम लक्ष्मण, खंडेराव, दैत्य, विक्रमवेताळ, नृसिंह, हिरण्यकश्यपू अशी कितीतरी देवांची सोंग करून मिरवणूक काढली जायची. त्यावेळी वापरात येणारे जळते टेंभे, अग्नीचे बाण आणि देवांचे सोंग रंगवलेली माणसं खूप आवडायची. मिरवणुकीत नाचणारे लोक, पुराणातील आख्यान, संबळ पिपाण्यांचे संगीत आठवले तरी आजही मनावर गारुड करते. वरुण राजाला पावसासाठी साकडे घालण्यासाठी सुरू झालेल्या बोहाडवाड्यातून गावातील एकोपा, संस्कृती, परंपरा, सहकार्य आपोआपच वृद्धिंगत होत आले आहे. गावांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. सर्व सण उत्सव आनंदाने साजरे होतात. पोळ्याला मानाच्या बैलाची व त्याच्या पाठोपाठ सर्व बैलांची मिरवणूक धूमधडाक्यात निघत असे. एक गाव एक होळी परंपरा चांदोरी गावाने आजतागायत कायम जपली आहे. दुसऱ्या दिवशी थंड होणाऱ्या होळीभोवती वीर नाचवले जातात. गावातून गणगवळण आणि वीरांची मिरवणूक काढली जाते. हा सोहळा बघण्यासारखा असतो. आषाढी एकादशी व बकरी ईद हे हिंदू मुस्लिम बांधवांचे सण बऱ्याचदा एका दिवशी येतात. गावातील हिंदू मुस्लिम बांधव अत्यंत प्रेम आणि श्रद्धेने एकमेकांच्या रूढी परंपरांचा आदर करत हे सण साजरे करतात. गावातील बहुतांश लोक शेती करतात. द्राक्ष, कांदा, गहू असे उत्पादन शेतातून घेतले जाते. उच्च शिक्षणासाठी मुलं मुली 25 किलोमीटर अंतर असणाऱ्या नाशिकला ये जा करतात. गोदामाईच्या पाण्यावर सधन समृद्ध झालेले चांदोरी आहे.
सुबत्ता आली की बेपर्वा वृत्ती वाढते असे म्हणतात. कामापेक्षा गावातील पुरुष लोक कडक पांढरी गांधी टोपी, पांढरे शुभ्र कपडे घालून पुढारपण करत फिरतात असा समज आहे. समृद्धीमुळे लग्नकार्यात मोठा खर्च करण्याकडे लोकांचा कल आहे. बऱ्याचदा ऋण काढून सण साजरे करण्याची हौस चांदोरीकरांना जास्त आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. घरची शेती आणि मुबलक उत्पन्न यामुळे पूर्वी गावातील तरुणांचा उच्च शिक्षणाकडे कल नव्हता. परंतु काळ बदलला तसे आता सारे बदलताना दिसत आहे. गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. गावातील मुले मुली डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक, व्यावसायिक झाले आहेत. विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करून नावलौकिक मिळवत आहेत. येथे रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय आहे. त्याबरोबरच आता इंग्लिश माध्यमाच्या खाजगी शाळा सुरू झाल्या आहेत. महाविद्यालय सुरू झाले आहे. सहकारी पतसंस्था, सहकारी दुग्ध व्यवसाय पूर्वी होताच, आता ते भरभराटीला आले आहेत. दळणवळणाची साधने वाढल्याने नाशिक चांदोरीमधील अंतर कमी झाले आहे. बालपणी अनुभवलेले गोदेच्या प्रवाहाला बिलगुन असलेले धुक्यातील उंच कौलारी वाड्यांचे, मंदिरांच्या उंच कळसांचे चांदोरी गाव संस्कृती परंपरेचा पदर घेऊन जणू वावरत होते. परंतु आता नव्या काळानुरूप स्वतःत बदल घडवत नव्या उपनगराचा वेश परिधान करून जगाच्या स्पर्धेत पुन्हा एकदा कणखरपणे ते उभे राहत आहे स्वतःला सिद्ध करण्यासाठी.